इतिहासात ध्रुव ताऱ्यासारखे अढळ स्थान लाभलेला किल्ला म्हणजे कंधार. सदर व्हिडिओमध्ये आपण याच कंधार किल्ल्याला भेट देणार आहोत व अनेक ऐतिहासिक वास्तू जसे की जगतुंग तलाव, व्यग्रमुखी तोफ, धनबुरुज, कंधार किल्ल्यात उत्खननात सापडलेल्या अनेक भग्न मूर्ती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मराठवाडा या मालिकेच्या नव्या कोऱ्या भागात मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण मराठवाडाच नव्हे तर भारतातील इतिहासामध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या एका भुईकोट किल्ल्याला भेट देणार आहोत. थंबनेलवरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल, आज आपण बरोबर आहे कंधार या किल्ल्याला भेट देणार आहोत. आणि आपल्या पाठीमागे हे जे तलाव आहे, या तलावास जगतुंग असे म्हणतात आणि याच तलावाचे पाणी किल्ल्याच्या भोवती असणाऱ्या खंदकात त्या काळात जात असत. जगतुंग तलावापासून अगदी हाकेच्या अंतरावर कंधारचा किल्ला स्थित आहे. आम्ही या तलावाजवळ थोडा वेळ व्यतीत केला व किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झालो. सध्या आपण कंधार किल्ल्याच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि पाठीमागे हे जे खंदक आहे हे ओलांडले की मुख्य प्रवेशद्वार लागते. आपण इनक्रेडिबल मराठवाडा याच्या दुसऱ्या एपिसोडसाठी या ठिकाणी आलो होतो, त्यावेळी हा किल्ला बंद होता. पण आज आपण या ठिकाणी आलो आणि सुदैवाने हा किल्ला चालू आहे. तर पाहू आपण हा किल्ला कसा आहे. चला मग. खंदक ओलांडून आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेशल्यास या ठिकाणी अजून एक प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी पाटी होती पण ती पूर्णपणे मिटून गेलेली आहे, त्यामुळे या दरवाजाचे नाव काय आहे ते समजणे खूप अवघड आहे. तर पाहू आपण पुढे किल्ला कसा आहे. महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराण, वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960 अन्वये हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. जो कोणी सदर संरक्षित स्मारकाचा नाश करेल, काढून घेईल, त्याची नासधूस करेल, त्यात फेरफार करेल, ते खराब करेल, तो वरील अधिनियमानुसार 3 महिने कारावास किंवा 5,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्हीसही पात्र होईल. हा किल्ला नांदेड जिल्ह्यातील कंधार या गावी स्थित असून या किल्ल्यामुळेच कदाचित या गावाला कंधार हे नाव मिळाले असावे. या ठिकाणी उत्खननामध्ये देवी देवतांच्या अनेक भग्न मूर्ती सापडल्या असून छत्रपालाची 75 फूट उंचीची मूर्ती या ठिकाणी सापडली आहे. इनक्रेडिबल इतिहासाची साक्ष देणारा हा अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे. या भग्न मूर्त्या ऊन, वारा व पावसात काळाशी झुंज देत आपले अस्तित्व टिकवून आहेत.
गडावर फेरफटका मारत आम्ही गडाचे निरीक्षण केले. हा पठ्ठा अत्यंत भक्कम भासत होता. एकेकाळी राजधानीचा मान या गडाला मिळाला होता, पण आज घटिकेला हा वृद्धत्वाला येऊन पोहोचलाय व आपल्या शेवटच्या घटिका मोजत आहे. कंधारचे पौराणिक नाव हे पांचालपुरी असे होते व द्रौपदीचा पांडवाबरोबर याच ठिकाणी विवाह झाला अशी आख्यायिका आहे. इसवी सन 1403 मध्ये हा किल्ला तुघलकांच्या ताब्यात गेला. तुघलकांनी नसरत सुलतान या अधिकाऱ्याला या किल्ल्याचा किल्लेदार बनवले. गडावर एक बारो सदृश्य वास्तू आहे. कदाचित इतिहासात गडवासियांना पाणी पाजण्याचे काम हिने केले असावे. कंधार हा किल्ला राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने बांधण्यास सुरुवात केली व पुढे हा किल्ला अनेक सत्तांच्या ताब्यात गेला. निरनिराळ्या शासकाने आपल्या हिशोबाने या ठिकाणी बदल घडवले. हा किल्ला काही काळ राष्ट्रकुटांची राजधानी होता. गडाच्या तटबंदीखाली एक लादणीसारखी वास्तू होती. अत्यंत काळोख असल्या कारणाने आम्ही आत जाण्याची हिंमत केली नाही. हा गड खूप दुर्लक्षित झालेला आहे. या ठिकाणी झाडे झुडपे खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहेत आणि या ठिकाणी ज्या पाट्या होत्या त्या पण पूर्णपणे मोडल्या गेल्या आहेत. प्रशासनाने या गोष्टीची नोंद घ्यावी एवढंच मी माझ्या चॅनलतर्फे म्हणेल आणि पाहू आपण पुढे हा गड कसा आहे. गडाच्या तटबंदीवर आलो असता या ठिकाणी अतिशय सुंदर व प्रचंड तोफ होती. एकेकाळी शत्रूला धडकी भरवणारी ही तोफ आज या बुरुजावर निवांत पडून होती. या गडाने इतिहास खूप जवळून अनुभवला. इतिहासाचे व या गडाचे नाते अत्यंत जिवलग मित्रासारखे आहे. आपल्या अंगाखांद्यावर इतिहास नांदवून आज हा इतिहासाचा सखा या ठिकाणी निवांत विश्रांती घेत आहे व येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना आपल्या मित्राविषयी जाणून घेण्यास भाग पाडत आहे. या बुरुजावरून खूप दूरपर्यंतचा परिसर दृष्टिक्षेपात येतो. गड परिसरात होणाऱ्या बारीक सारीक हालचाली नजरेस पडतील अशी या बुरुजाची बांधणी आहे. पाठीमागे ही जी दिसत आहे ती व्यग्रमुखी तोफ आहे आणि अनेक छोट्या मोठ्या तोफा या गडावर आहेत आणि
पावसाने आपल्या या व्हिडिओचं फिल्टर एकदम चेंज करून टाकलेलं आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. लय मजा येईल या गोष्टीवर. व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. जवळजवळ 15 ते 20 मिनिट झाला आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत. पाऊस काही कमी व्हायचं नावच घेईना झालाय. आणि तुम्हाला एक माहिती पूर्ण संदेश असा देऊ इच्छितो मी की पावसाळ्यात जर येत असाल तर सोबत रेनकोट आणि छत्री राहू द्या. असं झालं तर आमच्यासारखं अडकून बसावं लागतंय. पुन्हा म्हणू नका की बाबा सुशील गेलता पाऊस लागला आणि त्यांनी सांगितलं नाही. आणि विजात अशा कडकड कडकड वाजत आहेत. आम्हाला आवाज ऐकून अक्षरशः भीती वाटत आहे. आणि बस माझे हे 2 शब्द सांगून मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या गडाच्या सर्वात जवळील रेल्वे स्टेशन हे नांदेड असून कंधार या गावापर्यंत बस सुविधा उपलब्ध आहे. हा किल्ला 15 ते 20 एकर मध्ये पसरलेला असून या किल्ल्याच्या चारही बाजूने खंड खोदलेले आहे. या गडाला आम्ही भेट दिली. या गडाची स्थापत्य रचना अतिशय उत्कृष्ट आहे. पण दुर्दैव एवढेच की हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर आहे ना अप्रतिम कंधारचा हा भुईकोट किल्ला. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागात. तोपर्यंत राम राम. कोण पाहिजे? धनंजय माने तेच राहतात का? नाही गावाला गेले.